हाय एव्हरीवन. महा-टी-ई-टी 2021 महा-टी-ई-टी 2021साठी इम्पॉर्टंट टॉपिक आहे गार्डनर्स थिअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स. गार्डनरची जी थिअरी आहे मल्टिपल इंटेलिजन्सची ते आज आपण करणार आहोत. ओके, खूप महत्त्वाची आहे कारण की प्रश्न येतातच. तर कुठल्याही टीचिंग एक्झामसाठी खूप महत्त्वाचा विषय आहे आणि खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, तर तुम्ही नक्की करून घ्याल. आणि आपण असं म्हणू शकतो की आपण सेकंड टेटसाठी प्रिपरेशन करत आहोत, त्यानुसारच तुम्ही कुठलीही गोष्ट करा. कारण असं व्हायला नको की एक्झाम आली आणि आपला काहीच झालेलं नाही आहे, कारण कधीही पण नोटिफिकेशन येऊ शकते. असं काहीच नाही आहे की नोटिफिकेशन येणार नाही, आज नाही उद्या, उद्या नाही परवा, कधी ना कधी येणारच आहे. पण नोटिफिकेशन यायच्या आधीच आपण प्रिपेअर राहिलं ते कधीही चांगलं. कारण नोटिफिकेशन आल्यावर फक्त रिव्हिजन बाकी राहिलं तर आपण पण खूप रिलॅक्स्ड असतो की आपला अभ्यास झालेला आहे म्हणून. तर चला सुरू करूया. दिस थिअरी वॉज प्रोपाउंडेड बाय हॉवर्ड गार्डनर ऑफ हार्वर्ड युनिव्हर्सिटी. कोणी प्रोपाउंड केली आहे? हॉवर्ड गार्डनर यांनी. आणि कुठल्या युनिव्हर्सिटीमधले होते ते? हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधले. ओके, दो हिज थिअरी he challenged the notion of general intelligence. According to him, it is not possible to capture an individual's intellectual capacities in a single measure of intelligence. Therefore, he tried to give a broad base to the concept of intelligence and its measurement by providing a multiple frame. He asserted that human intelligence or cognitive competency can be better described as a set of individual multiple abilities, talents, and mental skills related to multiple number of domains of knowledge in a particular cultural settings. He concluded that there are 7 independent types of intelligence. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा की मल्टिपल इंटेलिजन्स, कुठलीही गोष्ट की एखाद्यामध्ये एखादी गोष्ट आहे, जसं काही एखादी व्यक्ती इंटेलिजंट आहे तर आपण पूर्णपणे त्याला तो प्रत्येक गोष्टीमध्ये इंटेलिजंट आहे असं म्हणू शकत नाही. तर फक्त इंटेलिजन्सनुसार आपण नाही सांगू शकत की त्या मुलामध्ये किंवा त्या मुलीमध्ये किंवा कुठल्याही मुलामध्ये कुठल्या प्रकारच्या ॲबिलिटीज आणि कुठल्या प्रकारच्या कॅपॅसिटीज आहे. म्हणजे जेव्हा फक्त इंटेलिजन्स या बेसिसवर आपण त्याचं पूर्ण हे काढू नाही शकत, निष्कर्ष नाही काढू शकत की तो कसा आहे. ओके, तो कसा आहे किंवा कशा प्रकारे तो, म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्या ॲबिलिटीज आहे, या सर्व गोष्टी आपण नाही सांगू शकणार. तर त्यांचं म्हणणं काय होतं की त्यांनी जे इंटेलिजन्स आहे त्याचे 7 टाईप्स सांगितलेले आहेत. असं विचारलं जाऊ शकते की जे हार्वर्ड आहे हॉवर्ड गार्डनर यांनी काय म्हटलेलं आहे की ही कन्क्लुडेड दॅट देर आर 7 इंडिपेंडंट टाईप्स. त्यांनी काय म्हटलेलं आहे की किती टाईप्स आहे? 7 इंडिपेंडंट टाईप्स ऑफ इंटेलिजन्स आहे दॅट ग्रो अँड डेव्हलप डिफरंटली इन डिफरंट पीपल डिपेंडिंग अपॉन दर हेरिडिटी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एन्व्हायरमेंट अँड एन्व्हायरमेंटल एक्सपिरियन्सेस. त्यांनी काय म्हटलेलं आहे की कुठल्याही व्यक्तीमध्ये किंवा इंटेलिजन्स किती प्रकारचे आहे? 7 टाईप्सच्या, 7 इंडिपेंडंट टाईप्स आहे इंटेलिजन्सचे, जे काय करतात एखाद्या व्यक्तीला ग्रो आणि डेव्हलप करण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. आणि त्याच्यामुळे काय होत असते, हे इंटेलिजन्समुळे एखाद्या व्यक्ती ग्रो होते किंवा डेव्हलप होत असते. पण प्रत्येकामध्ये जे कॅपॅसिटी असते किंवा ॲबिलिटी असते ते सारखी नसते. प्रत्येकामध्ये डिफरंट ॲबिलिटीज असतात आणि डिफरंट कॅपॅसिटीज असतात. आणि यानुसारच तुम्ही अगर पाहिलं असेल, डिपेंडिंग अपॉन दी हेरिडिटी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एन्व्हायरमेंटल एक्सपिरियन्सेस, तर होते की एखादी व्यक्ती इंटेलिजंट आहे हेरिडिटरी कॅरेक्टरिस्टिक्समुळे किंवा एन्व्हायरमेंटल एक्सपिरियन्सेसमुळे तो इंटेलिजंट आहे आपण असं म्हणू शकतो. पण त्या प्रकारे फॉर एक्झाम्पल आपण घेतलं की एखादी व्यक्ती त्याच्या घरी कोणीच नाही राहत, ठीक आहे, पण तो हुशार आहे, पण त्याला कळतच नसेल की काय करायचं आहे. मोस्टली आपण बघत असतो की जे छोटे मुलं असतात ते अनुकरण करतात कुठल्याही गोष्टीचं, राईट. पण
ते अनुकरण करण्यासाठीच काही राहिलेलं नाही, तर ते हुशार होणार का? नाही होणार. म्हणून यांनी काय केलेलं आहे की हेरिडेटरी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एन्व्हायरमेंटल एक्सपिरियन्सेस, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की हेरिडिटी ही पण हा पण एक इम्पॉर्टंट विषय आहे कुठल्याही मुलाच्या डेव्हलपमेंटसाठी आणि ग्रोथसाठी. अकॉर्डिंग टू गार्डनर, independent intelligence means each intelligence is a relative autonomous intellectual potential which is capable of functioning independently of others. आता गार्डनर काय म्हणतात बघा, अकॉर्डिंग टू गार्डनर इंडिपेंडंट इंटेलिजन्स, जे इंडिपेंडंट इंटेलिजन्स आहे ते काय आहे, मीन्स ईच इंटेलिजन्स इज अ रिलेटिव्हली ऑटोनॉमस इंटेलेक्च्युअल पोटेन्शियल. प्रत्येक इंटेलिजन्स काय आहे, एक ऑटोनॉमस इंटेलेक्च्युअल म्हणजे एखाद्यामधलं जे पोटेन्शियल असते ते आहे, विच इज केपेबल ऑफ फंक्शनिंग इंडिपेंडेंटली ऑफ अदर्स, जे केपेबल एखाद्या मुलाला किंवा एखाद्या इंडिव्हिज्युअलला केपेबल बनवते की कुठल्याही डिसिजन्स घेणं किंवा कुठलेही काम करणे किंवा फंक्शन करणे हे त्याच्या इंटेलेक्च्युअल पोटेन्शियलवर किंवा आपण म्हणू शकतो की इंटेलिजन्सवर डिपेंड करत असते. दिस डिफरंट टाईप्स आर, आता 7 जे डिफरंट टाईप्स आहे तुम्ही लक्षात ठेवा. कुठला असं विचारलं जाऊ शकते की कुठलं जे टाईप आहे इंडिपेंडंट टाईप्स जे गार्डनरनी सांगितलेले आहे त्यामधलं 4 ऑप्शन्स दिले जाईल आणि यामधलं कुठलं नाही आहे, किंवा असं विचारलं जाऊ शकते की यामधलं कुठलं गार्डनर यांनी 7 इंडिपेंडंट टाईप्समध्ये इन्क्लूड केलेलं आहे असं विचारलं जाऊ शकते. तर म्हणून लक्षात ठेवा की 7 जे महत्त्वाचे इंडिपेंडंट टाईप्स आहे इंटेलिजन्सचे ते कुठले कुठले आहे. लिंग्विस्टिक इंटेलिजन्स, लॉजिकल मॅथमॅटिकल इंटेलिजन्स, स्पेशल इंटेलिजन्स, म्युझिकल इंटेलिजन्स, बॉडीली काइनस्थेटिक इंटेलिजन्स, इंट्रापर्सनल इंटेलिजन्स अँड इंटरपर्सनल इंटेलिजन्स. हे आहे 7 टाईप्स आहे जे गार्डनर यांनी दिलेले आहे. लेट अस डिस्कस अबाउट द डिफरंट टाईप्स ऑफ इंटेलिजन्स अँड हाव इट फंक्शन्स. आता बघा लिंग्विस्टिक इंटेलिजन्स काय, द टाईप ऑफ ह्युमन इंटेलिजन्स इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑल काइंड्स ऑफ लिंग्विस्टिक्स, competency, abilities, talents, and skills. The different components of this type of intelligence are syntax, semantics, and pragmatics. It also includes some school-oriented skills such as written and oral expressions and understanding. The type of intelligence is most visible in professional like lawyers, lecturers, writers, and lyricists. For this, we can conclude that person having linguistic intelligence can express well orally and or by writing. We can also infer that those are in the profession of lawyers and lecturers must have more linguistic intelligence. आता बघा यांनी काय म्हटलेलं आहे, तर लिंग्विस्टिक इंटेलिजन्स काय आहे ते महत्त्वाचं. पहिलं टाईप ऑफ ह्युमन इंटेलिजन्स रिस्पॉन्सिबल फॉर ऑल काइंड्स ऑफ लिंग्विस्टिक, म्हणजे कुठल्याही प्रकारच्या लिंग्विस्टिक्स किंवा एखादी व्यक्ती खूप लँग्वेजेस बोलत असेल किंवा त्याला जे भाषेचं चांगलं ज्ञान असेल, ठीक आहे, किंवा तो कुठले शब्द वापरत असतो. आपण खूप मुलांना बघितलं ज्यांना नवीन नवीन शब्द यूज करायला खूप आवडत असते. तर त्याच प्रकारे काय आहे, जे आपण म्हणतो की जे कॉम्पिटन्सी, ॲबिलिटीज, टॅलेंट्स आहे, स्किल्स आहे, तर त्यांना आपण काय म्हणू शकतो, लिंग्विस्टिक इंटेलिजन्स म्हणू शकतो. आता कॉम्पोनेंट्स, विच आर दी कॉम्पोनेंट्स ऑफ दिस टाईप ऑफ इंटेलिजन्स. The different component of this type of intelligence means लिंग्विस्टिक इंटेलिजन्स याचे जे कॉम्पोनेंट्स आहे ते कुठले आहेत, ते आहे सिंटॅक्स, सिमॅन्टिक्स अँड
मॅटिक्स हे काय आहे, कॉम्पोनंट्स आहे. पण कशाचे कॉम्पोनंट्स आहे, लिंग्विस्टिक इंटेलिजन्स याचे कॉम्पोनंट्स आहे. ओके. आणि बघा की इट ऑल्सो इन्क्लूड स्कूल ओरिएंटेड स्किल्स सच एज रिटन अँड ओरल oral expression and understanding. The type of intelligence is most visible. आणि या टाईपची म्हणजे जे लिंग्विस्टिक इंटेलिजन्स आहे ते सर्वात जास्त आपल्याला लेक्चरर्स, लॉयर्स, रायटर्स यामध्ये बघायला मिळत असते. फॉर दिस वी कॅन कन्क्लूड दॅट पर्सन हॅव्हिंग लिंग्विस्टिक इंटेलिजन्स कॅन एक्सप्रेस वेल ओरली. आणि आपण असं म्हणू शकतो की ज्या माणसामध्ये किंवा बाईमध्ये किंवा कुठल्याही मुलांमध्ये लिंग्विस्टिक इंटेलिजन्स जास्त असेल तर कॅन एक्सप्रेस वेल ओरली. मीन्स जास्त असेल तर काय की कुठलीही गोष्ट तो एक्सप्रेस करताना, लिहिताना तो खूप चांगल्या प्रकारे लिहू शकतो. वी कॅन ऑल्सो इन्फर दॅट दोज आर इन द प्रोफेशन ऑफ लॉयर अँड लेक्चरर्स मस्ट हॅव मोर लिंग्विस्टिक इंटेलिजन्स. आणि त्यांनी हे सुद्धा म्हटलेलं आहे की ज्यांचे पण ज्यांचं पण प्रोफेशन लॉयर किंवा लेक्चरर असेल तर त्यांची जे लिंग्विस्टिक इंटेलिजन्स आहे ते खूप जास्त आहे आणि ती छान आहे. ओके.